नमस्कार मंडळी, तर चटकदार कमाल रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण कांद्याच्या पातीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। इथं मी कांद्याची पात आणलेली आहे आणि त्याला जे कांदे असतात ते मी काढून घेतलेले आहे। कांद्याची भाजी चिरेपर्यंत मी तर पहिल्यांदा डाळ भिजत ठेवलेली आहे। कांद्याचे पातीचे कांदे काढून झालेले आहेत, ती मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर कांद्याची पाती मी जी चिरून ठेवलेली आहे ते मी आता एका पाण्यामध्ये धुवून स्वच्छ काढते, कारण की चिरल्यानंतर जो वास येतो तो येणार नाही। आता इथे माझी भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे, ती आता मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता। प्रथम आता आपल्याला गॅसवरती कुकर ठेवून थोडासा गरम करायचा आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आहे। त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे। मिरची छान आपल्याला परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथं लसूण घालायचं आहे। लसूण पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी कांदाची पात जी बारीक चिरलेली आहे ती संपूर्ण यामध्ये घालून हलवून घेते। भाजी मी चांगली हलवली आहे, वरून खालून अशी चांगली। मी कुकरमध्ये भाजी करते याचं कारण की आपली भाजी 5 मिनिटात शिजून देखील होते आणि जी वाफ असते ती बाहेर जात नाही भाजीची, आणि भाजी चांगली देखील लागते। आता यानंतर आपल्याला मी जी डाळ भिजत घातलेली होती ती आपल्याला घालायची आहे। 10 मिनिटं मी इथं भाजीमध्ये डाळ घालण्यासाठी भिजत ठेवली होती, ती घालते कारण की भाजी शिजायला वेळ लागणार नाही डाळीमुळे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट देखील घालायचा आहे। भाजी चांगली आता मी वर खाली हलवून घेते। त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण घालून भाजी 2 ते 3 मिनिटं वाफेवर वाफवून घ्यायची आहे। त्यानंतर आपली भाजी तयार होईल। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।